तुरमाले गावचा खेळाडू म्हणजे प्रत्येक गावातील आपल्याला इथे मात्र हे क्रिकेटपटू क्रिकेट खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. शेखर पाटील आमचे असतील, त्यांचे सपोर्ट्स सगळ्यांनी मिळून ही टुर्नामेंट इथे मात्र सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू घेऊन ऋषी तयार आहे. पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू ब्लॉक अल्पजीचा आहे. स्लॉग स्विक गलीमध्ये इथे मात्र चेंडू जातोय. तिथे मात्र कोणती धाव इथे मात्र घेता येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव ऋषी. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा पाहायला मिळाली. या सामन्यात सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकतोय. ब्लॉक अल्पजीचा चेंडू आहे. कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा रेखा पार. पहिला चौकार येतोय. फलंदाज राहुल सुरेख फटका पाहायला मिळाला राहुल बैकर याच्या माध्यमातून. पहिला चौकार आपल्या संघासाठी. इथे मात्र धावपलकावर धावा लागतील 4. आता मात्र चांगला चेंडू ओळखलाय तो म्हणजेच राहुलने. गोलंदाजी कशी आहे ऋषीची ते मात्र ओळखली आहे आणि चेंडू मात्र सीमारेखा पार पोहोचवलाय. ऋषीला मात्र कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा ब्लॉक काल्पनीचा सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतीये. इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळतीये आणि एका धावेला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय फलंदाज राहुल बैकर याचा आणि ह्या 2 धावा येतील. यस कुडाव गावचे आमचे वडवली गावचे आमचे विश्वास पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय. निश्चितच स्वागत करतो. त्याने समोरच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू ऋषी. पुन्हा एकदा सुरेख फटका. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावा. नाशकारी विपरीत बुद्धी. हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा ब्लॉक अल्पचा चेंडू आहे. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची आणि ती 1 धाव व्यवस्थितरित्या पूर्ण केली जाते. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते 11 धावा. ती म्हणजेच AR वॉरियर्स पळसपे संघाची बिनबाद 11 धावा धावफलकावर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पळसपे संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता तुर्माले संघ मागच्या सामन्यात आपण बघितलं काय गोलंदाजी फक्त 37 धावांवर रोखलं गेलं होतं. ते म्हणजेच पळसपे संघाला आणि राजू ठाणगेचा तो संघ त्याला मात्र फक्त 37 धावांवर रोखलं आणि इथे मात्र आता मात्र पहिल्या षटकात आपण बघतोय ऋषी मात्र 11 धावा दिल्यात. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश गायकर. कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. निश्चितच मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या आव्हानाकडे इथे मात्र वाटचाल करावी लागेल. आपण मागच्या पहिल्या दिवसात बघितलं 80 ते 70 धावसंख्या धावफलकावर लागत होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसात आपण बघितलं 50 ते 60 आणि आज मात्र आपण बघितलं 50च्या आतमध्ये आतापर्यंत 2 सामने झालेत आणि 50च्या आतमध्ये इथे मात्र रोखण्यात यश आलंय प्रत्येक संघाला. तर पुढचं षटक घेऊन येतोय कल्पेश गायकर. कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. समोर फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच परेश मोकल असेल. परेश मोकल मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर आलाय.
तर निश्चितच कशा पद्धतीने खेळ त्याचा असेल हे मात्र पाहायला पाहणं गरजेचं ठरणार आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कल्पेश. चला स्पीडअप करायचं आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू परेश समोर. इथे मात्र ब्लॉक कल्पेशचा चेंडू होता, त्याला उडवला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. चेंडू जाईल उतुंग लांबच लांब. षटकार सॉरी राहुलने हा षटकार खेचला. परेश मात्र अजूनही रॉंग स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फुलटॉस पैसा चेंडू आहे. पाईन लेगचं क्षेत्र निवडलाय, चपराक लावली आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पूर्णपणे विचार करायला इथे मात्र भाग पाडलाय, कारण आपण मागच्या सामन्यात बघितलं गोलंदाजी हवी होती ती म्हणजेच राजू ठाणकेच्या संघावर, कारण कोणते मोठे फटके मारू दिले नव्हते याच गोलंदाजांनी. परंतु आता मात्र या सामन्यात राहुलने मात्र ही गोलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवली आहे. या गोलंदाजीवर पूर्णपणे प्रहार चढवलाय, हल्ला चढवलाय. लॉंग रिजन मध्ये आणखी एक येईल उत्तुंग असा षटकार. 6 धावा. पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवली या गोलंदाजी ती म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुर्माले संघाची. हल्ला चढवलाय, हाणामारी चढवली. 29 धावा धावपलकर लागल्या जात आहेत. लागोपाठचे 3 षटकार खेचतोय राहुल वैकर. मैदानात त्याची बॅट टापली जाते. आपला मात्र खेळ इथे मात्र दाखवतोय राहुल वैकर नामक फलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल कल्पेश. कल्पेशला मात्र विचार करायला भाग पाडलाय. प्रेशर मध्ये टाकलाय कल्पेशाला आणि तिथून मात्र कमबॅक करू शकेल का तो म्हणजेच कल्पेश गायकर नामक गोलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल समोर राहुल वैकर, ज्यांनी षटकार आणि चौकाराची ते मात्र बोली लावली मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काऊ करण्याचं रिजन स्वीकारलंय. चेंडू जाईल सीमा रेखा पार. आणखी एक येईल ब्रँडेड षटकार राहुल वैकर. कमी पडतील राहुल वैकर साठी. लागोपाठचे 4 षटकार. तर अजून 2 षटकार खेचले तर या संघाला सतीश रामचंद्र घरत यांच्या माध्यमातून अजय तेजे आणि राजन वारदे यांच्या माध्यमातून 5,000चं पारितोषिक देण्यात येईल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कल्पेश. कमबॅक करेल का? आता मात्र लेग साइडच्या दिशेने डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथून मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बघा 5,000चं पारितोषिक होतं पण लालच बुरी बला आहे त्यामुळे त्याने फक्त चेंडू खेळून काढला आणि एक धाव मात्र पूर्ण केली. आपल्या संघासाठी खेळतोय, स्वतःसाठी नाही तर संघासाठी. ते मात्र आपलं क्रिकेट आणि आपली फलंदाजी ते मात्र दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल वैकर. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो त्याच्यासाठी. लागोपाठचे 4 षटकार खेचलेत. पुन्हा एकदा इथे मात्र बसून मारण्याचा प्रयत्न होता.
तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तिथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. परेश याच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाईल ती 38 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावर. व्यासपीठावर आपण पाहताय ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आमचे प्रतीक हुतार, एक उत्कृष्ट क्रिकेटर, आणि त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तिसाई इंटरनेटचे सर्व ज्यांनी आम्हाला जी इंटरनेटची सुविधा पुरवली ते आमचे पळसपेचे समीर बेडेकर, त्यानंतर आमच्या तिसाई चायनीजचे सर्व आमचे विजेंद्र बेडेकर ते सुद्धा असतील. भाऊ बैकर आहेत, आमचे विश्वास पाटील, दत्ता भगत, हितेश शिशवे, संतोष उद्रे, प्रतीक हुतार, सुदामजी ठाकूर, त्यानंतर इकडे आमचे राजेशजी आपण पाहता फडके असतील. या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. प्रीतम तारे असतील, स्वप्नील फौजदार, रोहित वाजेकर, कुंजन ठाकूर, या सर्वांचं स्वागत आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 19 सरासरी आणि 38 धावा धावफलकावर. खूप सुरेख फलंदाजी, आपलातून फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋषी तयार होते पनवेल एन कडून गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस पैजा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. त्यानंतर बघा आपण पाहता आमच्या नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि एक दमदार व्यक्तिमत्व, एक तरुणांच्या बरोबर सातत्यानं आपण पाहू शकाल त्यांना सपोर्ट करणारे आमचे प्रमोदजी भोबी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. एक दमदार व्यक्तिमत्व आणि बघ माजी सदस्य प्रमोदजी भोबी, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. उलटा चेंडू आहे, टॉप एज लागला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. जीवनदान कोणाला दिलाय मित्रांनो, ज्याचं नाव आहे राहुल बैकर. 38 धाव्यांची खेळी अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि ह्या 2 धावा झाल्यानंतर 40 धाव्यांवर तो पदार्पण करतोय. राहुल बैकर, त्याची झेल इथे मात्र सोडली जाते. क्षेत्ररक्षक तिथे होता प्रतीश, याने त्याची झेल सोडली. धावसंख्या धावफलकावर 42 धावा, बिनबाद 42. चांगल्या स्थितीत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. AR वॉरियर्स पळसपे संघ. राहुल बैकर अर्धशतक झलकावेल का, कारण 40 धावेंवर खेळतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऋषी कमबॅक करेल का? निश्चितच चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तोपर्यंत मात्र कोणती धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला नाही आणि निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अद्यापर्यंत आपण बघितलं षटकार चौकारची बोली मैदानात. त्यानंतर बघा आमचे चिंचवणचे अमितजी भोईर इथे आलेले, त्यांना विनंती असेल या अमितजी भोईर, आपलं स्वागत आहे. अमित भोईर या, आपलं सहर्ष स्वागत. बघा सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजा दरम्यान एका धावेला मात्र 2 धावेंमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावर 44 धावा, कारण चेंडू चांगला आहे त्याला सन्मान देऊन इथे मात्र एकेरी दुहेरीवर भर दिली जाते. राहुल बैकर याच्या माध्यमातून जेव्हा चेंडू खराब असेल तर त्याला सीमारेखा पार पोहोचवण्याची ताकद, क्षमता ती म्हणजेच आहे राहुल बैकरच्या. डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल त्याच्या हातामध्ये होती. पुन्हा एकदा जीवनदान दिलं जाईल आणि चेंडू जाईल काऊ कोणाच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी फुलातून फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळते. राहुल बैकर फक्त नाव ह्या मॅच मध्ये गाजतंय. राहुल बैकर 46 धावा अद्यापर्यंत ठोकल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, सन्मान दिलाय. कोणताही मोठा फटका मारण्याचा मानस नव्हता आणि ही 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 3
जाना मार पडली आहे. त्यानंतर मात्र संकेत चोरगे इथून मात्र काय कमाल दाखवेल का. शेवटची 2 षटकं असतील आणि चौथं षटक आता मात्र संकेत हा हाताळतोय. कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आणि समोर फलंदाज आपण बघतोय राहुल बैकर. 47 धावसंख्येवर 47 धावसंख्येवर खेळतोय. अर्धशतक या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये मारू शकेल का. येणारा पुढचा चेंडू सांगून जाईल. .49 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. या पुढचा चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर काय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाला सुद्धा सापडला नाहीये आणि निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवर कमबॅक पाहायला मिळाला. सुरेख चेंडू फेकला गेला तो म्हणजे संकेत याच्या माध्यमातून धावसंख्या तिथे स्थिर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू राखण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेखा पार 6 धावांसाठी आणि अर्धशतक झलकावतोय तो म्हणजे राहुल बैकर. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो त्याच्यासाठी. अशी खेळी पाहायला मिळते राहुल बैकर याच्या माध्यमातून. सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अद्यापपर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली जातीये एआर वॉरियर्स पळसपे संघाची ती म्हणजेच 57 धावा बिनबाद 57. अद्यापर्यंत एकही विकेट प्राप्त करता आली नाहीये ती म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट तुर्माले संघाच्या गोलंदाजांना. मागच्या सामन्यात आपण बघितलं फक्त 37 या धावसंख्येवर रोखण्यात इथे मात्र यश आलं होतं समोरच्या संघाला. परंतु या सामन्यात ही गोलंदाजी पूर्णपणे बॅकफुटला ढकलली जातीये फलंदाजी करत असणाऱ्या राहुल बैकर आणि परेश यांच्या माध्यमातून. खूप सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत. धावसंख्या पाहायला मिळतीये आता मात्र 58 धावा 58 रन इन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज परेश. अद्यापर्यंत एक चेंडू फक्त खेळलाय. संधी त्याला आली नाहीये. आता मात्र संधी येऊन टिपली. त्याची क्षमता तो दाखवून देईल का. ही येणारी वेळच सांगून जाणार आहे. चला स्पीडअप करायचा आहे. संकेत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कर्णाला एंड कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. किती धावसंख्या इथून मात्र स्कोरबोर्डवर लावली जाईल ती म्हणजेच पळसपे संघाच्या फलंदाजांकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच वर चेंडू होता भिडकावून दिलाय. फाईन क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो 4 धावा. प्रवीणजी उंबरकर दादांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असायला पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे अमनजी कांबळे दोघांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न आपलं सहर्ष स्वागत आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 63 धावा. अजूनही ह्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. परेशने मात्र आपली क्षमता दाखवून दिली. एक चौकार आपल्याला संधी मिळताच त्याने खेचलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज संकेत. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू होता. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू उडवला जाईल तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु
डीजे मास्टर इथे मात्र पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते. AR वॉरियर्स पळसपे संघाची म्हणजे 69 धावा. 24 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. धावसंख्या 69 धावा. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 चेंडूमध्ये कितपत धावा गोला करणार तो म्हणजेच पळसपे संघ. तर चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट अजूनपर्यंत प्राप्त करता आली नाही आहे. ती म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट तुरमाले संघाच्या गोलंदाजांना ही गोलंदाजी पूर्णपणे विस्कटवून टाकली आहे. ती म्हणजेच फलंदाजी करत असणाऱ्या AR वॉरियर्स पळसपे संघाच्या परेश आणि राहुल बैकर या फलंदाजांनी अप्रतिम खेळ, लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलाय. आपल्या संघासाठी चोख कामगिरी ते मात्र पार पाडली जातीये. शेवटचं षटक येऊन ठेपलाय. धावसंख्या धावफलकावर 69 धावा. उच्चांक गाठण्याचा प्रयत्न या शृंखलेतील इथे मात्र पाहायला मिळतोय. तो म्हणजेच AR वॉरियर्स पळसपे संघाच्या फलंदाजांचा. राहुल बैकर अर्धशतक झलकावून इथे मात्र अजूनपर्यंत मैदानात उपस्थित आहे. दोन्ही फलंदाज सलामीसाठी इथे मात्र मैदानात दाखल झाले होते आणि अजूनपर्यंत मैदानात आपल्या संघासाठी लढतायत. चला स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून लगेचच सामना चालू करायचा विनंती करतोय. अजून भरपूर सामने आपल्याला आज खेळवायचे आहेत. 2 एक्स्ट्रा सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. तर त्या अनुषंगाने आपण लगेचच गोलंदाजी चालू करायची, सामना चालू करायचा आहे. आणि 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण मस्कर. पनवेल एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल. समोर फलंदाज आपण बघतोय राहुल बैकर. पूर्णपणे बॅट तापली जातीये मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. आणि या 2 धावा इथून मात्र पाहायला मिळतील. या 2 धावेनी धावसंख्या 71 धावा धावफलकावर लागल्या जातील. पुढचा चेंडू किरण तयार असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स बटन. तिथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. कोणती चुकी करणार नाही. आतापर्यंत बाद होईल तो म्हणजे राहुल बैकर हा फलंदाज. आपल्या संघासाठी एक चांगलं काम, चांगली कामगिरी बजावणीतून मात्र पार पडतोय, मैदानाच्या बाहेर पडतोय तो